नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने येणाऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी या पूर्व परीक्षेसाठी आपण एक वेगळी सिरीज वेगळ्या पद्धतीनं या परीक्षेकडे बघण्याचं एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी करतोय, एक प्रकल्प आपल्यासाठी राबवतोय. मला कल्पना आहे की आपली परीक्षा जवळ आल्यामुळं आपल्याला सर्वच व्याप वाढलेले आहेत. तरी सुद्धा मित्रांनो, एक नवीन प्रकल्प, नवीन प्रोजेक्ट नव्या पद्धतीनं बघूयात आपण काय करायचंय. तर दैनिक अकॅडमीच्या वतीने आपण काय करतोय की एमसीक्यू सिरीज सुरू करतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक विषय, फॉर एक्झाम्पल आज आपण राज्यशास्त्र विषयाला सुरुवात करतोय. राज्यशास्त्रासारखेच असं प्रत्येक विषयाची एक एमसीक्यू सिरीज आपल्याला करायची आहे. तर त्याचंही नियोजन आपण मित्रांनो कसं करणार आहे बघा. राज्यशास्त्र सिरीजमध्ये आपण ही तारीख ठरवलेली आहे. कसं नियोजन केलंय जस्ट आपल्या माहितीसाठी, कल्पनेसाठी तुम्हाला देतोय. राज्यशास्त्र या विषयाचं वर्गीकरण साधारणतः आपण 10 मुख्य उपघटकांमध्ये केलेलं आहे. राज्य घटना, निर्मिती, पार्श्वभूमी आणि प्रक्रिया, इथून आपण सुरुवात करतोय आपण. म्हणजे राज्यशास्त्र विषयाचा एक भाग जर त्या ठिकाणी बघितला तर राज्यघटनेविषयी, राज्यघटना पूर्वस्थिती आणि त्यानंतर असणारे महत्वाचे 1773च्या कायद्यापासूनचा 1947चा कायदा हे एका ठिकाणी बघणार. त्यानंतर याच्यामध्येच आपण मग राज्यघटना तयार करणारी संविधान सभा कधी अस्तित्वात आली इथपासून ते त्या ठिकाणी अगदी त्याचं कामकाज, वर्किंग डेज, शेवटचा वर्किंग डेज कधी होता, अगदी 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या सर्व सदस्यांच्या सह्या अगदी आणि 26 जानेवारीला झालेली त्याची अंमलबजावणी, हा एक सेक्शन, एक घटक आपण त्या ठिकाणी या सिरीज मध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण 20 प्रश्न त्या ठिकाणी याच्यावरती काढलेले आहेत. एका चॅप्टर वरती 20 प्रश्न. प्रश्नाचं स्वरूप कसं असेल, एक्सप्लेनेशन कसं करणार आहे, चर्चा कशी करायची आहे, ती आपण नक्कीच त्या ठिकाणी पुढे बघणार आहोत. त्यानंतर दुसरी सिरीज आपली जी आहे ती 30 ऑक्टोबरला त्या ठिकाणी असणार आहे. कल्पना आहे की दिवाळीला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी ही दुसरी सिरीज करणार आहे. तुम्ही देखील त्या पद्धतीनं हा दुसऱ्या घटकांवर वाचन करावं आणि नंतर हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुमच्या निश्चितच अभ्यासाला धार देण्याचं काम आपण करू शकतो. तर भारताचा प्रदेश व नागरिकत्व म्हणजे कलम क्रमांक 1 पासून ते 4 पर्यंत येणारा भारताचा भूप्रदेश आणि त्या ठिकाणी संघ, त्यानंतर संघ आणि त्याचा भूप्रदेश म्हणा, आणि भाग 2 मध्ये येणारं नागरिकत्व, याच्यावरती मित्रांनो पुन्हा एकदा 20 प्रश्न त्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिससाठी घ्यायचे आहेत. तसं 6 नोव्हेंबर या दिवशी होणारी जी परीक्षा, म्हणजेच त्या ठिकाणी हा जो सिरीज एमसीक्यू पॅटर्न नुसार पॉलिटीचं दुसरी जी येणार आहे, थर्ड आपली त्या ठिकाणी सिरीज मधली एमसीक्यू सिरीज मधला तिसरा चॅप्टर म्हणा तुम्ही, किंवा तिसरी प्रश्नपत्रिका म्हणा. मग याच्यामध्ये काय बघणार आहेत मित्रांनो, मूलभूत हक्क कलम 12 ते 35 आणि 36 ते 51 विथ 36-51 ए मधले काही घटक म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा काही भाग त्याच्यामध्ये आपण घेऊ. याशिवाय मग याच्यावरती 20 प्रश्न. पुन्हा एकदा मग कार्यकारी मंडळ 13 तारखेला आपल्याला, पुन्हा 13 नोव्हेंबरला आपल्याला दिवाळी झालेली असणार आहे तुमची. आणि नक्कीच कार्यकारी मंडळाबद्दल, पुन्हा कार्यकारी मंडळामध्ये कसं नियोजन करायचंय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, मंत्रिपरिषद, या ठिकाणी पुन्हा एकदा 20 प्रश्न आपल्याला प्रॅक्टिसला घ्यायचे आहेत. असं मित्रांनो त्या ठिकाणी नंतर साधारणतः बघा तुम्ही त्याच्यामध्ये योग्य तो कालावधी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. 20 तारखेला, 20 नोव्हेंबरला पुन्हा एकदा तुमच्यासाठी खरी परीक्षा इथं आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होणार आहेत, कल्पना आहे. त्या दिवशी तुमची पण परीक्षा इनडायरेक्टली याच कायदेमंडळाबद्दल होणार आहे, केंद्रीय कायदेमंडळाबद्दल. 20 पुन्हा प्रश्न तुम्हाला या सेक्शनवरती येणार आहेत. 27 विधानसभेच्या निवडणुका झालेल्या, 23 तारखेला रिझल्ट, 23 नोव्हेंबरला आपल्याला विधानसभेचा बघायला भेटणार आहे. नंतर नवं सरकार कदाचित सत्तेवरती आलेला असेल, तर त्यावेळेस 27 नोव्हेंबरला भारतीय न्याय मंडळावरती सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय याच्याबद्दल पुन्हा एकदा 20 प्रश्न आपल्याला प्रॅक्टिसला त्या ठिकाणी घ्यायचे. 4 डिसेंबरला कल्पना आहे आपल्या परीक्षेपूर्वीचा साधारणतः 1 महिना राहिलेला असणार आहे आपल्याकडे. आणि मग प्रांतिक कार्यकारी मंडळ म्हणजेच राज्याकडे जाणार आहेत आपण. राज्यामध्ये काय घेतोय आपण, राज्यपाल, मुख्यमंत्री, कॅबिनेट, त्या ठिकाणी मंत्री परिषद आणि महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता. इथपर्यंत पुन्हा एकदा 20 प्रश्न चर्चेसह आपल्याला पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. 11 डिसेंबरला पुन्हा एकदा आपल्यावरती हा साधारणतः 8वी टेस्ट आपली असणार आहे विधिमंडळाबद्दलची, राज्याच्या कायदेमंडळाबद्दलची.
याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, स्ट्रक्चर, संख्या कशी आहे, सभापती कोण आहे, उपसभापती कसे आहेत, त्याच्यावरती काही प्रश्न आहेत का, मग याही वरती आपल्याला साधारणतः 8वी टेस्ट आपली प्रांतिक विधिमंडळावरती होणार आहे. मित्रांनो, हे एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी याचा अगदी टाइम टेबल डेट वाईज तुम्ही जर ठेवलात तर आपली राज्यशास्त्राची टेस्ट सिरीज तुम्हाला लक्षात येईल ती कशी त्या ठिकाणी होतीये. मग ही 11 डिसेंबरला त्या ठिकाणी प्रांतिक विधिमंडळाची टेस्ट आणि नंतर 18 डिसेंबरला होणारी पुन्हा एकदा साधारणतः 7 दिवसाचं अंतर देऊन नेक्स्ट वीक मध्ये आपण 18 डिसेंबरला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः त्या ठिकाणी ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलचं एक त्या ठिकाणी घटक घेणार आहोत 73व्या 74व्या घटना दुरुस्तीसह. मग याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, वेगवेगळ्या केंद्राच्या समित्या, राज्याच्या समित्या, नंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे हे सगळे घटक आपल्याला मित्रांनो काय करायचे आहेत या टेस्टमध्ये बघायचे. नंतर पुन्हा एकदा आपल्या या सिरीज मधली पॉलिटी सिरीज मधली ही 10वी टेस्ट आपली होणार आहे संकीर्ण किंवा इतर मध्ये. मग संकीर्ण आणि इतर मध्ये काय बघूयात आपण, साधारणतः केंद्र राज्य संबंध कसा आहे, मग याच्यामध्ये आर्थिक संबंध, प्रशासकीय संबंध, याशिवाय तिथे येणारे आणीबाणी विषयकच्या तरतुदी 356 कलम लावल्यामुळे कसं प्रशासकीय सुधारणा होणार आहे, या सर्व बाबी केंद्र राज्य संबंधांमध्ये आर्थिक असेल, प्रशासकीय असेल, कायदेविषयक असेल संबंध, ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहे. याशिवाय मग वेगवेगळ्या आयोग असेल, मग प्रशासकीय आयोग असतील किंवा त्या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोग असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, हे सगळं मित्रांनो आपण त्या ठिकाणी या 10 घटकांच्या माध्यमातून बघणार आहे. एकूण पॉलिटीचे आपल्याला 10 टेस्ट घ्यायचे आहेत मित्रांनो 8-8 दिवसांनी, म्हणजे तुम्ही प्रत्येक इथून पुढचा बुधवार आपल्याला द्यायचा आहे. पॉलिटी म्हटलं की बुधवार, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक बुधवारी तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिटीची 20 प्रश्नांचा एक संच आपल्या समोर चर्चेला घेणार आहे, घटकनिहाय, विषयनिहाय. मित्रांनो, थोडंसं मी तुम्हाला या स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा अगदी थोडक्यात प्रत्येक बुधवार इथून पुढे आपल्याला 10 टेस्ट मधील पॉलिटीसाठी राखीव ठेवायचं आहे. 10 टेस्ट आहेत, प्रत्येकी 20 म्हणजे 200 प्रश्न आपल्याकडनं सोडवून घ्यायचे आहेत. क्वेश्चन्स आपले किती असणार आहे पॉलिटीचे? 200 घटक निहाय. या टेस्ट सिरीजचा उद्देश असा आहे मित्रांनो, तुम्ही वाचा, अभ्यास करा आणि तो मुद्दा त्या ठिकाणी पुढे आपण जाऊयात. या पद्धतीनं हे आपलं नियोजन आहे. द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं आपण एमसीक्यू सिरीज, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, सेक्शन वाईज, घटक निहाय आणि त्याच्यामध्ये येणारे उपघटक निहाय, या पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो. आपल्यासाठी हा उपक्रम आपण अभिनव पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच विद्यार्थी मैत्रिणींनी याचा जरूर लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील अगदी गृहिणी असतील, कोणी जॉब करणारे असतील, अगदी दिवाळीच्या या कालावधीमध्ये तुमच्या समोर असणारी वेगवेगळी घरगुती कामं वगैरे इतर सर्व असून देखील आपण या अभ्यासक्रमाकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या मित्रांनो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुमचं निश्चितच या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं त्या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो. राज्यशास्त्र विषयाची स्पेशल एमसीक्यू सिरीज मधली ही आजची येणारी पहिली टेस्ट तुमच्यासाठी येणार आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा लक्षात घ्या, घटक निहाय. आज आपल्या या 20 प्रश्नामध्ये आपण कशाला प्राधान्य देणार आहे? राज्यघटना पूर्व घटनात्मक कायदे. मित्रांनो, मला सांगा, राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचे घटनात्मक कायदे, अगदी 1773 पासून सुरू होणारे हे घटनात्मक कायदे, 1773चा याच्यामध्ये काय येणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो. 1773चा कायदा असेल, फर्स्ट रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ इंडिया असेल, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट असेल, 1792चा कायदा आहे, त्यानंतर 1803चा कायदा, 1813चा कायदा, 1833चा कायदा, नंतर 1853चा कायदा, नंतर साधारणतः 1861 मध्ये येणारा इंडियन काउन्सिल ऍक्ट असेल, 1892 मध्ये येणारा सेकंड इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे, 1909चा कायदा आहे, मोर्लोमेंटो सुधारणा कायदा आहे, आणि 1919 मध्ये येणारा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. हे सगळं यासह 1935चा कायदा आणि 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट यासह संविधान सभा
निवडणुका कधी झाल्या? आता पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाली आहे. मग संविधान सभेची रचना कशी झाली आहे, राज्यनिहाय कोण कोण आलंय त्याच्यामध्ये, राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व किती होतं, संस्थानिकांचं प्रतिनिधित्व किती होतं, स्त्रियांचं योगदान कुठं त्या ठिकाणी किती जणी होत्या त्याच्यामध्ये, आणि मग त्यांची थोडीशी बॅकग्राऊंड याच्याशी रिलेटेड क्वेश्चन. आणि याशिवाय मित्रांनो अगदी 9 डिसेंबरला सुरू झालेली पहिली बैठक ते अगदी शेवटच्या टप्प्यात असणारी 24 जानेवारी 1950 ची शेवटची बैठक, या सर्व सिरीजमध्ये आपल्याला पहिला ते 20वा प्रश्न या सर्व घटकांना कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी मित्रांनो तुम्ही पुस्तकं काय वापरू शकता, तर एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी आहे, भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक इतिहास त्या ठिकाणी तरतुदींबद्दल व्यवस्थेबद्दलचा खंड 1 दैनिक अकॅडमी पुणे, तुकाराम जाधव सर, महेश शिरापूरकर सरांचं ते पुस्तक त्यासाठी योग्य आहे. आणि तिसरं एक पुस्तक त्या ठिकाणी अगदी रंजन कोळंबे सारखं गाईडवजा पुस्तक पण तुम्ही वापरू शकता. असं साधारणतः या प्रश्नांसाठी आपल्याला असणारा हा संदर्भ साहित्य. मित्रांनो याच्यामध्ये जर साधारणतः बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आहे पहिला प्रश्न? घटना समितीबाबत खालील घटक विधानांचा विचार करा. घटना समिती कशी होती, तर याच्याबद्दल घटना समिती म्हणजे संविधान सभा, काही पुस्तकात घटना समिती उल्लेख आहे, काही पुस्तकात संविधान सभा आहे. या पद्धतीनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हटलेलं आहे. तुम्ही अगदी इंग्रजी माध्यमाचं पुस्तक वापरताय का मराठी माध्यमातून वापरताय यानुसार थोडंसं काही रेफरन्स बुक्स बदलले तर भाषा, रचना, शब्द याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर काय हरकत नाही. पहिला मुद्दा, पहिला प्रश्न आपण बघूयात. घटना समितीबाबत खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान काय? फाळणीनंतर भारताची संविधान सभा 389 सदस्यांची होती. ब. संविधान समितीचे सचिव HVR अय्यंगार हे होते. आणि क. मूळ राज्यघटना ही प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात कॅलिग्राफी लिहिली होती. याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला 3 विधान दिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही विचार करा, 3 पैकी अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, तिन्ही बरोबर आहे, 3 पैकी 2 बरोबर आहे, कुठलं चुकलंय, कुठलं बरोबर आहे याबद्दल त्या ठिकाणी तिथं दिलेलं काय आहे बघा. काय सांगता येईल? मनातल्या मनात उत्तर तयार ठेवून घ्या. पेन, पेन्सिल, वही वगैरे घ्या बाजूला आणि पहिला प्रश्न वाचून तुम्ही एकदा चेक करा की हा टॉपिक तुमचा झाला असेल अभ्यासाचा, तर याचं उत्तर एक प्रेडिक्ट करा बरं तुम्हाला. मग 1, 2, 3 आणि 4 चारही पैकी कुठला पर्याय तुम्हाला बरोबर वाटतोय याच्याबद्दल थोडासा विचार करा. बघा याचं काय उत्तर असेल. फाळणीनंतर हा शब्द वापरलेला मित्रांनो. तुम्ही 389 सदस्यांची संख्या लक्षात ठेवली आहे, पण फाळणी पूर्वीची की फाळणी नंतरची? ज्या दिवशी घटना समितीची निवडणूक झाली तेवढ्या सदस्यांची संख्या 389 आहे. पण 1947 ला 15 ऑगस्ट 1947 या रोजी नंतर म्हणजेच 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली आणि परिणामी घटना समितीमधील मुस्लिम लीगचे सदस्य या एकूण सदस्यांमधून वजा करावे लागतील. मग मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि मग म्हणून हा दोन्ही विधान विचार करा, हे विधान चूक आहे. कारण फाळणीनंतर असं म्हटलेलं आहे. 389 सदस्य हे फाळणीपूर्व ज्या सदस्यांची संविधान सभेसाठी निवडणूक आणि नियुक्ती करून कॅबिनेट मिशनने रिकमेंडेशन केल्यानुसारची सदस्य संख्या 389 आहे. म्हणून फाळणीनंतर ही सदस्य संख्या मुस्लिम लीगच्या सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे कमी झालेली आहे. म्हणून हे विधान चूक आहे. आपल्याला सत्य बरोबर पर्याय कुठले निवडायचे बघा. मग अ चूक आहे. संविधान समितीचे सचिव कोण होते? यस, आपल्याला कल्पना आहे. VR अय्यंगार हे संविधान समितीचे कोण होते? सचिव होते, ज्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. एकूण सदस्य संख्येपैकी अय्यंगार हे एक्सपर्ट त्या ठिकाणी होते आणि त्यांचा सहभाग ऍज अ सचिव म्हणून त्या ठिकाणी करण्यात आला. कुणाच्या हस्ताक्षरामध्ये? मग प्रेम बिहारी नारायण रायजादा. मूळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपली राज्यघटना मूळतः तयार करण्यात आली होती, मूळ इंग्रजी मधली प्रत, आणि परत ट्रान्सलेट करण्याचं काम जे हस्ताक्षराचा वापर करण्यात आला, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये ही लिहिण्यात आली. म्हणून मित्रांनो अ बरोबर चूक आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे. म्हणजेच यापैकी बघा, विधान अ सत्य म्हटलंय म्हणजे हे नाही, विधान अ चुकलंय म्हणजे सर्व सत्य येणारच नाहीये, सर्व असत्य नाही कारण ब आणि क त्या ठिकाणी सत्य आहे. निश्चितच मित्रांनो राहिला काय? तर हा आहे तुमचा करेक्ट पर्याय.
विधान ब आणि क सत्य आहे. थोडस याच्यावर जर एक्सप्लेनेशन करायचं म्हटलं तर साधारणतः बघा, जसं आपण आता म्हटलं डिसेंबर 1946ला त्याच्याबद्दलची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन 9 डिसेंबरला ही पहिली बैठक सुरू झाली. 9 डिसेंबरचा पहिला दिवस ते जून 1947 पर्यंत 389 सदस्य होते. पण कल्पना आहे मित्रांनो, 3 जून 1947ला माउंट बॅटननी फायनली त्या ठिकाणी अधिकृतरित्या जाहीर केलं की बाबा पाकिस्तानसाठी पाकिस्तानची संविधान सभा वेगळी, भारतासाठीची भारतीय संविधान सभा वेगळी. मुस्लिम लीगचे सदस्य साधारणतः 73 सदस्य जे 389 मध्ये होते ते त्याच्यातून वजा झाले आणि म्हणून त्या ठिकाणी ती संख्या कमीवरती आली. फाळणीनंतर मुस्लिम लीगचे सदस्य संख्या कमी झाल्यानंतर साधारणतः 299 सदस्य राहिले. तेच या 299 हे करेक्ट उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं, पण आपण पर्याय अ मध्ये काय दिलं होतं 389 सदस्य, म्हणून 299 सदस्य फाळणीनंतर संविधान सभेमध्ये सदस्य म्हणून राहिले. राज्यघटनेचं हस्ताक्षर जे त्या ठिकाणी आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये त्या ठिकाणी ती राज्यघटना आपण काय केलेली आहे, हस्ताक्षर जे होतं ते या प्रसिद्ध अशा कॅलिग्राफिक ग्राफरचं होतं. ते नाव त्या ठिकाणी रायजादा यांच्या रूपाने तुमच्या समोर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने डिटेलमध्ये तुम्ही प्रश्न बघा. पहिला प्रश्न त्या ठिकाणी नंतर बघितल्यानंतर आपण घटना समितीच्या उपाध्यक्ष पदाबद्दल दुसरा प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी आहे, तो पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो. याचे पर्याय एकदा बघा आणि याच्याशी निगडीत असणारे जे उत्तरं आहेत ती काय उत्तरं आहेत बघा. तुमच्या समोर प्रश्न आहे, घटना समितीच्या उपाध्यक्षांबाबत खालील विधानांचा विचार करा. विधान अ, घटना समितीचे उपाध्यक्ष सर बी एन राव होते. ब, घटना समितीला 2 उपाध्यक्ष होते, एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी. क, घटना समितीचे 2 उपाध्यक्ष होते, एच सी मुखर्जी आणि फ्रँक अँथनी. तर मित्रांनो, हे सगळे पर्याय तुमच्या समोर आहेत. तर याच्यापैकी आपल्याला करेक्ट विधान पर्याय उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4. याचा जर साधारणतः विचार केला तर आपल्याला काय निवडायचंय, सत्य विधान याच्याशी निगडीत कुठलं आहे बघा. घटना समितीचे उपाध्यक्ष सर बी एन राव होते का, तर सर बी एन राव नव्हते, कारण सल्लागार होते. बी एन राव कोण होते, काही पुस्तकामध्ये मित्रांनो राऊ, बी एन राऊ असा देखील उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी आढळेल. दोन्हींचा अर्थ एकच आहे, काही पुस्तकात राव, काही पुस्तकात राऊ असाही इंग्रजीमध्ये RAU असा उल्लेख आपल्याला आढळतोय. मग या पद्धतीने बी एन राव आहे. बी एन राव उपाध्यक्ष नव्हते मित्रांनो, बी एन राव होते घटना समितीचे सल्लागार होते. त्यामुळे पहिला त्या ठिकाणी या ठिकाणी आपण चुकीचं म्हणतोय, पहिला अ हे चूक आहे. घटना समितीला 2 उपाध्यक्ष होते का, तर हो 2 उपाध्यक्ष होते, एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी. एच सी मुखर्जी कोण होते मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे एच सी मुखर्जी हे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी म्हणून एच सी मुखर्जी याच्यामध्ये होते. आणि याशिवाय व्ही टी कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते. म्हणून हा पर्याय ब बरोबर आहे. तिसरा बघूयात, क काय म्हणतोय, घटना समितीचे 2 उपाध्यक्ष होते, एच सी मुखर्जी आणि फ्रँक अँथनी. आता पुन्हा एकदा एच सी मुखर्जी कोण होते हे पर्याय बरोबर, पण फ्रँक अँथनी मात्र चूक आहे, म्हणून चूक क पर्याय आहे. कारण फ्रँक अँथनी जे होते ते अँग्लो इंडियनचे प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये घेतले होते आणि जे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी 9 डिसेंबरच्या दिवशी त्या ठिकाणी सचिदानंद सिन्हांना मदत करण्याची भूमिका फ्रँक अँथनींची होती, पण ते घटना समितीचे पूर्णवेळ उपाध्यक्ष नव्हते. म्हणून ब फक्त विधान सत्य आहे. बघा, मग 4 पैकी एक पर्याय त्या ठिकाणी विधान ब सत्य आहे मित्रांनो. याशिवाय तुम्ही पुन्हा एकदा याच्याशी निगडीत जर पर्याय बघितला तर काय आहे बघा, साधारणतः याच्याशी निगडीत असणारे घटना समितीचे सदस्य आणि याच्याशी निगडीत असणारे उपाध्यक्ष वगैरे यांची जर नावं स्पष्टीकरणासह बघायचा प्रयत्न केला, संविधान सभेचे सल्लागार म्हणून बी एन राव होते. हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, सिनियर मोस्ट प्रोटेम स्पीकर म्हटलेला आहे. घटना समितीचे उपाध्यक्ष होते अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारे एच सी मुखर्जी आणि त्यांना मदत करत होते व्ही टी कृष्णमाचारी. मित्रांनो, हे पर्याय तुम्ही एक्सप्लेनेशन्स देखील थोडंसं व्यवस्थितपणे बघा. भविष्यामध्ये येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला
जानेवारीच्या पूर्वपरीक्षेला 15 प्रश्न आणि फेब्रुवारीच्या प्रश्न त्या ठिकाणी येणाऱ्या गट क च्या पूर्वपरीक्षेला पुन्हा एकदा 15 प्रश्न, म्हणजे 30 प्रश्नांची तयारी यातून आपल्याला करायची आहे. स्पष्टीकरण पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे. हवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही पटकन लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तिसरा प्रश्न बघूया. पुढील विधाने त्या ठिकाणी वाचा आणि योग्य पद्धतीने काय आहे पुढील विधाने बघा. विधानं योग्य अ ब क ड एकदा वाचून घ्या आणि त्यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड करा. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो, हे कधीही प्रश्नपत्रिकेमध्ये बघताना योग्य विचारलंय, अयोग्य विचारलंय, निवडा विचारलंय, निवडू नका म्हटलंय, काय म्हटलंय, प्रश्न तुम्हाला आम्हाला काय येतं याचा फार त्या ठिकाणी महत्व नाही. आयोग आपल्याला काय विचारतंय ते आपल्याला येतंय का हे बघायचं आपल्याला. काय आहे बघा. 1919च्या अधिनियमाद्वारे 8 प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. म्हणजे 8 राज्य, प्रमुख प्रांत आणि द्विदल शासन पद्धत हा महत्वाचा कॅचलाईन वर्ड आहे तिथला. त्या अर्थाने प्रॉमिनंट वर्ड म्हणा तुम्ही, तर कॅचवर्ड म्हणू शकतो आपण त्याला, महत्वाचा शब्द. विधान ब 1935च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती करण्यात आली. नंतर विधान क 1919च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतिक विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले. सविस्तर वर्गीकरण हा महत्वाचा शब्द आपल्याला बघायचा आहे. आणि 1935च्या अधिनियमाद्वारे इथं केंद्रात द्विदल म्हटलेलं आहे आणि इथं राज्यात म्हटलेलं आहे. हा महत्वाचा फरक त्या ठिकाणी बघा. प्रत्येक शब्दाला खूप महत्व आहे मित्रांनो. ते पुन्हा एकदा वाचून घ्या. बघा तर मग अ ब क ड पर्याय एकदा बघून घ्या. मग आपल्याला कुठला पर्याय बरोबर आहे, कुठला पर्याय चूक आहे, एक उत्तर तुमच्या मनामध्ये तयार ठेवा आणि पटकन लिहून बघा वरतं. त्या ठिकाणी तुमच्या वह्यांवरती एकदा तुम्हाला काय वाटतंय 4 पैकी कुठला पर्याय तुम्ही लिहून बघा. वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर पाठवलात तर अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही इंटरॅक्ट करताय असा पण त्याचा अर्थ होईल. योग्य पर्याय असेल तर निश्चितच तुम्हाला प्रोत्साहन पण मिळेल आणि आम्हालाही ही जी वेगळ्या पद्धतीनं एक प्रकल्प राबवतोय आपल्या सर्वांसाठी त्याचा देखील काही केल्याचा निश्चित आनंद पण मिळणार आहे. बघा बरं, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पर्याय टाकू शकता का. प्रश्न क्रमांक लिहा, प्रश्न क्रमांक 3 आणि पर्याय या ठिकाणी द्या. अगदी काही सेकंद लागतील मित्रांनो तुम्हाला हे करण्यासाठी, पण बघूया तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. काय आहे पहिला पर्याय. कडे बघा. 1919च्या अधिनियमाद्वारे एकूण 8 प्रांत होते. त्याच्यामध्ये बंगाल असेल, ओरिसा, त्या ठिकाणी बंगाल, मद्रास असेल, अगदी मुंबई देखील असेल, 8 असे प्रांत होते. द्विदल शासन पद्धती लागू केली. द्विदल शासन पद्धत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी राज्याच्या राज्यपालांद्वारा नियुक्त केलेले कार्यकारी मंडळातील सदस्य ते राखीव खाते आणि सोपीव खात्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. द्विदल शासन पद्धत म्हणजे कामकाजामध्ये राखीव आणि सोपीव पद्धत त्या ठिकाणी करण्यात आली. काही मंत्री हे राज्यपालांद्वारे नियुक्त केलेले, काही मंत्री निर्वाचित प्रतिनिधींमधून कार्यकारी मंडळात घेतलेले. ही पद्धत प्रांतामध्ये 1919च्या कायद्याद्वारे लागू केली आहे का. हो, यस, बरोबर आहे. 1935च्या कायद्याद्वारे ओरिसा आणि सिंध प्रांताची निर्मिती झाली आहे का. हा प्रश्न मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेला आत्ताच प्रश्न जोड्या लावामध्ये आलेला आहे. याशिवाय नोव्हेंबर 2023 मध्ये गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी आलेला आहे क्रम लावण्यासाठी. ओरिसा राज्याची निर्मिती कधी झालेली आहे. 1935च्या कायद्याने 1937 मध्ये ओरिसा राज्य अस्तित्वात आलं. 1936 मध्ये प्रत्यक्षात आलं. ओरिसा राज्य कुठल्या प्रांतापासून वेगळं करण्यात आलं. बंगाल प्रांतापासून वेगळं करण्यात आलं. कल्पना आहे मित्रांनो, बंगाल प्रांतापासून ओरिसा वेगळं झालंय. सांगता येईल का तुम्हाला. सिंध कशापासून वेगळं झालंय. अगदी आज आपण ज्या राज्यात राहतोय त्याला आपण मुंबई प्रांत म्हणायचो. या मुंबई प्रांतापासून सिंध वेगळा करण्यात आलं. मित्रांनो माहितीये सिंध कुठे आज पाकिस्तानमध्ये आहे. मुंबई प्रांतातून सिंध वेगळं करण्यात आलं. 1843ला सिंध ब्रिटिशांच्या ताब्यात आला होता आणि 1935च्या कायद्यानं मुंबई प्रांतापासून वेगळं करण्यात आलं. दुसरा पर्याय बरोबर आहे. 1919च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतिक विषयांचे सविस्तर वर्गीकरण. सविस्तर हा शब्द कॅचवर्ड आहे. मूळतः वर्गीकरण करण्याचं काम या ठिकाणी तिथं करण्यात आलं. अगदी 1909ला उल्लेख होता. 19 मध्ये डिटेलमध्ये त्याच्याबद्दलचं वर्गीकरण आलंय. काय आहे सविस्तर वर्गीकरण, काय सांगतंय. केंद्र सूची वेगळी, राज्य सूची वेगळी आणि समवर्ती सूची वेगळी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलं होतं. हे 1919च्या
कायद्याचं वैशिष्ट्य आहे आणि 1935च्या कायद्यानं मग रेसिड्युअल पॉवर गव्हर्नर जनरलकडे देण्यात आली. थोडंसं 1935 मध्ये तसं झालं, तत्पूर्वी 1919च्या कायद्यामध्ये हे. 1935च्या अधिनियमाद्वारे केंद्रात बरं का, राज्यामध्ये नावे, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धत स्वीकारण्यात आली. हो, केंद्रामध्ये म्हणजे गव्हर्नर जनरलद्वारे काही मंत्री नियुक्त केले जातील जे गव्हर्नर जनरलच्या विश्वासातील असतील. कार्यकारी मंडळाचे काही मंत्री गव्हर्नर जनरल द्वारा त्या ठिकाणी नियुक्त केलेले असतील, तर काही सदस्य केंद्रीय कायदे मंडळातील काही सदस्यांकडे काही विषयांची जबाबदारी देण्यात येईल. म्हणजे पुन्हा एकदा राखीव आणि सोपीव खात्याची केंद्रात त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. पण पुढे त्याचं काय झालं तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता, बघू शकता. अगदी हे पण बरोबर आहे. मग बघा मित्रांनो, केवळ विधान अयोग्य, अयोग्य आहे, सर्व विधान अयोग्य आहेत का? तर नाही, हे चूक आहे. विधान अयोग्य आहे का? नाही, ते पण बरोबरच आहे. सर्व विधान अयोग्य नाहीच. मग मित्रांनो, सर्व विधान योग्य हाच करेक्ट पर्याय तुम्ही निवडायचा आहे. थोडंसं डिटेलमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याच्याबद्दल द्विदल शासन पद्धती कधी लागू करण्यात आली, सोपीव खाते काय असतात, राखीव खात्याची पद्धत काय असते, कुठल्या कायद्यानुसार विषय सूची निर्धारण करण्यात आलं आणि सविस्तीकरण करण्यात आलं, रेसिड्युअल पॉवर्स कोणत्या कायद्यानुसार कुणाकडे देण्यात आले वगैरे, हे मुद्दे तुमच्या समोर आहेत मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आय थिंक तुम्हाला व्यवस्थितपणे हे दिसतंय आणि तुम्ही याच्याबद्दल डिटेलमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक द्या. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आपल्याला विधानांपैकी फक्त योग्य विधान ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, बघून घ्या एकदा मित्रांनो, काय पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे, काय अयोग्य आहे. तुमच्या मनामध्ये निश्चितच पर्याय वाचून घेतल्यानंतर एक उत्तर, तुमचं उत्तर तयार ठेवा. ते बरोबर येतंय का बघा. एकदा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 4चा पर्याय टाका बरं पटकन. राज्यघटनेच्या संमतीचा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता का? मग एकूण राज्यघटनेचा अभ्यास आपण करताना निश्चितच राज्यघटनेच्या संमतीचा ठराव तयार करण्यासाठी मसुदा समिती होती. मसुदा समितीचे चेअरपर्सन या नात्याने आंबेडकरांनी हे योगदान केलं. किंबहुना म्हणूनच राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आंबेडकरांना त्या ठिकाणी गौरवलं जातं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानावर एकूण 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या. मित्रांनो, 389 सदस्य होते, पैकी राहिले 15 ऑगस्ट नंतर राहिलेले सदस्यांची संख्या 299 होती. काही सदस्य आजारी पडले, काही सदस्यांचा मृत्यू झाला, काही सदस्य अगदी रुग्णालयामध्ये होते आणि रुग्णालयातील सदस्यांना देखील व्हीलचेअरवरती बसून संविधान सभेमध्ये स्वाक्षऱ्यांसाठी आणलं होतं. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानावरती साधारणतः 284 सदस्यांनी त्या ठिकाणी सह्या केल्या. पण याच्या पुढे थोडंसं सांगतो, काही सदस्य आजारी असल्यामुळे जे येऊ शकत नव्हते त्यांना पुन्हा एकदा आपण 24 जानेवारी 1950 रोजी राहिलेले काही आजारी वगैरे जे सदस्य होते त्यांना पुन्हा आणलं होतं आपण. म्हणजे 20 नोव्हेंबर 1949 रोजी जेवढे सदस्य संविधान सभेमध्ये होते त्या सगळ्यांच्या सह्या झाल्या. पण काही जे आजारी होते, जे येऊ शकत नव्हते, ते मात्र नंतर बोलवण्यात आले. पण जेवढे संविधान सभेमध्ये उपस्थित होते त्या 284 सदस्यांनी मात्र त्या ठिकाणी काय केल्या, सह्या केल्या. आणि म्हणून मित्रांनो, विधान ब पण बरोबर आहे. घटना समितीच्या साधारणतः 11 बैठका झाल्या, सिटिंग्स म्हणू आपण किंवा सेशन्स म्हणू. टोटल 11 बैठकांमध्ये घटना समितीच्या मध्ये चर्चा झाल्या आणि त्याला त्या ठिकाणी या बैठकांच्या माध्यमातून मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. यस, हे पण वाक्य त्या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. 6व्या क्रमांकाची बैठक सर्वात कमी दिवसांची होती. हो, सर्वात कमी दिवसांची असण्याचं कारण काय होतं, तर दरम्यानच्या काळामध्ये बाकीच्या तुलनेनं इतर 11 मीटिंग्स पैकी, सेशन्स पैकी घटना समितीची ही बैठक मात्र सर्वात कमी कालावधीची होती. म्हणून त्या ठिकाणी अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड ही बरोबर आहे. म्हणून सर्व त्या ठिकाणी अ, ब, क, इथं ड नाही म्हणून हा पर्याय चूक आहे. इथं अ नाही म्हणून हे चूक आहे. सर्व चूक तर निश्चितच नाहीये, आपल्याला कल्पना आहे, म्हणून हा पर्याय चूक आहे. आणि अ, ब, क, ड बरोबर आहे. म्हणून 4चं उत्तर 3 त्या ठिकाणी यायला हवंय. आलंय का बघा, पुन्हा एकदा चेक करा. इथं 4चं त्या ठिकाणी पर्याय प्रश्न क्रमांक 4 आणि
क्रमांक उत्तर त्या ठिकाणी आहेत ते 3. मित्रांनो, म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. पुन्हा एकदा काही राहिलेल्या सदस्यांना आपण 24 जानेवारी 1950 रोजी पुन्हा एकदा त्यांना आपण बोलवलं आणि या दिवशी राहिलेल्या सदस्यांच्या सह्या देखील आपण घेतल्या. पण उपस्थित असणाऱ्या घटना समितीमधील सर्व 284 सदस्यांनी मात्र 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. एकूण 11 बैठका झाल्या. या 11 बैठका किंवा सेशन्स पैकी सर्वात कमी सेशन जे आपण त्या ठिकाणी म्हणलं ते 6वं. त्यानंतर आपण 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे वळूयात. बघून घ्या एकदा काय पर्याय तुमच्या समोर. 5व्या क्रमांकाचा जो त्या ठिकाणी प्रश्न आहे 1935च्या कायद्याबद्दल तो येतोय. घटनात्मक कायद्यामधील त्या ठिकाणचा महत्वाचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. 1935च्या कायद्याला अनुसरून पुढीलपैकी सर्वात योग्य किंवा त्या अचूक विधानं आपल्याला ओळखायची आहेत. म्हणजेच योग्य, अचूक म्हणजेच योग्य विधानं निवडायची आहेत. निवडा मग. बघा एकदा तुमच्या समोर हे 4 पर्याय आहेत. वाचून घ्या एकदा कुठला पर्याय बरोबर येतोय, काय आहे याच्याबद्दल. तर इथं कुठला पर्याय बरोबर आहे, काय कसं जातोय आपण त्या पद्धतीनं. तर 1935च्या कायद्याद्वारे 10 परिशिष्ट त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती का? हो, 10 परिशिष्ट होती. त्याच्यामध्ये 321 कलम किंवा विभाग असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये देखील. हे देखील त्या ठिकाणी बरोबर विधान आहे. 10 परिशिष्टे एकूण होती का? हो. प्रांतांमध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू केली का? हो. 1935च्या कायद्याद्वारे प्रांतांमधील द्विदल शासन पद्धती रद्द केली आणि राज्य शासनामध्ये प्रांतांमधील सर्वच्या सर्व सदस्य निर्वाचित पद्धतीनं त्या ठिकाणी सत्तेवर येतील. आणि साधारणतः 1937 मध्ये मित्रांनो याच्याबद्दलच्या राज्यांमध्ये निवडणुका होऊन नवीन सरकार जे पूर्णतः त्या अर्थाने स्वायत्त स्वरूपाचा कारभार करू शकतील अशी जबाबदार शासन पद्धती तिथं आली. म्हणजेच जबाबदार म्हणजे काय? शासन पद्धत जबाबदार कुणाला म्हणायचं? जेव्हा निर्वाचित आलेले मंत्री हे आपल्या कार्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला आपल्या अस्तित्वासाठी जबाबदार असतील. या अर्थाने जबाबदार शासन पद्धती आपण सुरू केली. केंद्रीय पातळीवरती द्विदल राज्य पद्धती स्वीकार करण्यात आली. मागच्याही प्रश्नात आपण थोडासा उल्लेख बघितला याच्याबद्दल. द्विदल शासन पद्धत केंद्रात लागू करण्याचं निर्धारित केलं, पण दुर्दैवाने मित्रांनो केंद्रात हे प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट मात्र होऊ शकलं नाही. दुसऱ्या महायुद्ध 1939ला सुरू झालं आणि त्याचा हा परिणाम झाला मित्रांनो. म्हणून तरतूद होती का? तर येस, द्विदल राज्य पद्धतीचा स्वीकार आपण केलाच या कायद्यानुसार. आणि 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ त्या ठिकाणी किंवा सभागृह म्हणजेच याला काय म्हणूयात आपण, कायदेमंडळ अस्तित्वात आली. म्हणजे 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ आलं. उदाहरणार्थ बंगाल प्रांत असेल, उदाहरणार्थ मद्रास प्रांत असेल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी मुंबई प्रांत असेल. आणि म्हणून मित्रांनो 5 याचा जर 5व्या प्रश्नाचा जर अभ्यास केला तर 4ही विधानं तुम्हाला बरोबर दिसतील. म्हणजे इथं ड नसल्यामुळं हा पर्याय नाही. सर्व चूक असण्याचा तर काही संदर्भच नाही. अ क ड चूक आहे असंही होणार नाहीये. म्हणून सर्व विधाने बरोबर आहेत असं त्याचं उत्तर आहे. थोडंसं याच्याबद्दलचं काही डिटेलमध्ये स्पष्टीकरण हवं असेल तर ह्या स्क्रीनशॉट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. जसं आपण म्हणलं की 321 कलम, काही पुस्तकात त्याला सेक्शन्स असं जर इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, काही मराठी पुस्तकामध्ये याचा उल्लेख भाग असा केलेला आहे, काही पुस्तकांनी विभाग असा देखील उल्लेख केलेला आहे. बट आता सध्याच्या परिभाषेमध्ये आपण कलम हा शब्द त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्या ठिकाणी हे बघा, मग हे स्पष्टीकरण तुमच्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये घेतलंय. स्क्रीनशॉट हवी तर घ्या, पर्याय त्या ठिकाणी बघून घ्या. 6व्या नंबरच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 1909च्या मोर्लोमेंटो सुधारणा कायद्यानुसार खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्या ठिकाणी कुठला कायदा? 1909चा कायदा आपल्याला बघायचा आहे. त्वरित तुम्ही सांगू शकता 1919च्या कायद्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणत होतो, तर 1909च्या कायद्याला मात्र मोर्लोमेंटो सुधारणा कायदा म्हणत होतो. प्रश्न क्रमांक 6 पटकन तुमच्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता का तुम्ही? बघा काय आहे ते पर्याय. दोन्ही प्रश्न एकदा वाचून घ्या, 4ही पर्याय एकदा बघा आणि या 4ही विधानांमधून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आपल्याला काय निवडायचं आहे? योग्य विधान असणारा पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 जर त्या ठिकाणी बघा, 1909च्या कायद्याने
आरक्षण. विधान अ, आरक्षण तत्वास सुरुवात झाली. आरक्षण हो, पहिल्यांदाच धर्माच्या आधारे मुस्लिम समुदायाला, मुस्लिम धर्मीयाला आरक्षण देण्यात आलं कायदेमंडळामध्ये पहिल्यांदा 1909च्या कायद्याने. मित्रांनो, यामुळेच भविष्यामध्ये धर्मानुसार त्या ठिकाणी भेद करण्याच्या नीतीचा हा प्रारंभच म्हणता येईल. विधान बरोबर आहे, पण आपल्यासाठी हे तत्व मात्र फार घातक ठरलेलं आहे. ब, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात भारतीयाची नेमणूक झाली का? हो, तर पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या सल्लागार परिषदेत म्हणा किंवा गव्हर्नर जनरलला मदत करणाऱ्या त्या ठिकाणी मंत्री म्हणून एका भारतीय व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. हो, निश्चितच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं. क, प्रश्न विचारण्याच्या अधिकारात वाढ झाली. हा थोडासा मुद्दा समजून घ्या मित्रांनो. 1892च्या कायद्याने सेकंड इंडियन काउन्सिल ऍक्ट यामधून भारतातील कायदेमंडळातील सदस्यांना उपप्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. फक्त मेन प्रश्न किंवा मुख्य प्रश्न विचारण्याचा अधिकार होता. 1892च्या कायद्यानं मुख्य प्रश्न आपल्याला विचारता येत होता. पण 1909च्या कायद्यानं मात्र मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. मुख्य प्रश्न अधिक उपप्रश्न अधिक किंवा पूरक प्रश्न अधिक चर्चा एवढं सगळं करता येत होतं 1909च्या कायद्याने. यासाठी कायदे डिटेलमध्ये बघावे लागतील अगदी. मग आहे का मग हे विधान बरोबर? हो, प्रश्न विचारण्याच्या अधिकारामध्ये म्हणजे उपप्रश्न, मुख्य प्रश्न अधिक उपप्रश्न अधिक त्याच्यावर चर्चा अधिक स्थानिक कामांसाठी पैशाची मागणी ठराव या पद्धतीने वाढ झाली आहे का? निश्चितच अधिकारात वाढ झाली. ड, फक्त मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना होती. आत्ताच त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. हो, तर फक्त मुस्लिमांसाठीच ही त्या ठिकाणी तरतूद होती. म्हणून मित्रांनो बघा, मग 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचा करेक्ट उत्तर तुम्हाला द्या येईल का? अ, ब, क, ड याच्यात ड नाही म्हणून हे चूक, याच्यामध्ये अ नाही म्हणून हे चूक, सर्व चूक आहे हे तर बरोबर येणं शक्यच नाहीये. तर निश्चितच मित्रांनो तुमचं उत्तर असेल अ, ब, क, ड. पुन्हा एकदा 6व्याबद्दल जर स्पष्टीकरण थोडंसं डिटेलमध्ये पाहिजे असेल तर इथं त्या ठिकाणी अजून एकदा कायदेमंडळामध्ये मुस्लिमांना आरक्षण आणि जो मुद्दा आपण म्हटला होता की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रथमच एका भारतीय व्यक्तीला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे का? तर हो, त्या व्यक्तीचं नाव होतं सत्येंद्रनाथ सिन्हा और सत्येंद्र सिन्हा. या पद्धतीनं त्यांना संधी मिळालेली आहे. प्रश्न हाही विचारला होता की गव्हर्नर जनरलच्या सल्लागार परिषदेमध्ये किंवा कार्यकारी मंडळामध्ये प्रथम पहिला मंत्री म्हणून कुणाचा समावेश करण्यात आला आयोगाने याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. सत्येंद्रनाथ सिन्हा, SN सिन्हा. काही पुस्तकात पुन्हा एकदा उल्लेख SN सिन्हा म्हणून येईल, तर काही पुस्तकामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी याच्याबद्दलचा काही शब्दामध्ये काही फरक केलेला देखील तुम्हाला जाणवेल. तर या ठिकाणी हा प्रश्न बघितलाय. 7व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा. तर काय आहे 7व्या क्रमांकाचा प्रश्न? सूची दिलेली आहे, सूची क्रमांक 1 आणि सूची क्रमांक 2 किंवा घटक अ त्या अर्थाने फर्स्ट आणि सेकंड त्या ठिकाणी भाग दिलेला आहे. काय आहे हा पहिला भाग? कशासाठी आहे? साधारणतः प्रशासनाबद्दल ज्या विविध आयोग स्थापन करण्यात आले, सरकारमध्ये काही बदल करण्यात आले, व्यवस्थेमध्ये प्रशासकीय रचनेमध्ये काही बदल झालेत, अधिकारांमध्ये वाढ झाली आहे, निवडीच्या प्रक्रियेमध्ये काही बदल झालाय का, वर्ग 1 वर्ग 2च्या अधिकाऱ्याबद्दल, वर्ग 3 वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांबद्दल वगैरे याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर्मॅटमध्ये काही चेंजेस होण्याचे काही वर्ष संबंधित आयोग याच्याशी निगडीत हा घटक आहे. याच्यासाठी तुम्हाला काही कायदे देखील, घटनात्मक कायदे देखील बघतोय आपण. त्यापैकी हा सूची क्रमांक 2 मध्ये दिलेले पर्याय बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बद्दल आज दिसणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी आजची रचना आहे मित्रांनो ती कशी आहे? तर हे कधी प्रत्यक्षात आलं? आज जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची कामकाज पद्धती असेल, रचना असेल, याला प्रारंभ झाला मित्रांनो 1926 मध्ये. याला प्रारंभ झाला 1926 मध्ये. हा 1926 मध्ये
केंद्रीय लोकसेवा आयोगाची रचना, कामकाज प्रणाली, व्यवस्था, अधिकार याबद्दल त्या ठिकाणी दिलेलं ही तरतूद आहे मित्रांनो. तर कर्मचाऱ्यांच्या बद्दल म्हणजे हा पुढचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे. तर कर्मचाऱ्यांबद्दल केलेली ही रचना, कर्मचारी निवड मंडळ ज्याला आपण म्हणतो, ते 1922 मध्ये 1919च्या कायद्यानंतर कर्मचारी निवड मंडळाच्या प्रांताच्या पातळीवरती त्या ठिकाणी निवड समिती आणि केंद्रात देखील त्या ठिकाणी करण्याची निवड समिती आली. 1922 मध्ये प्रत्यक्षामध्ये ही अस्तित्वात आली आणि त्यानुसार कामकाज सुरू झालं मित्रांनो. संयुक्त लोकसेवा आयोग, संयुक्त लोकसेवा आयोग म्हणजे काय, तर साधारणतः याच्याबद्दलची तरतूद तुम्हाला दिसेल. संयुक्त लोकसेवा आयोगाबद्दलची तरतूद म्हणजे एक किंवा एकहून अधिक राज्यांनी विनंती केल्यास एकापेक्षा अधिक 2-3 राज्यांसाठी मिळून एक संयुक्त लोकसेवा आयोग त्या ठिकाणी स्थापन करताची तरतूद 1935च्या कायद्यानुसार दिलेली आहे. अखिल भारतीय सेवांचं प्रांतिकीकरण म्हणजेच त्या ठिकाणी कुठलं तर रिजनलिझम म्हणा किंवा राज्याच्या पातळीवरती राज्य लोकसेवा आयोगाला स्थापनेच्या उत्तेजनासाठी पाठिंबा, हे अखिल भारतीय सेवेच्या प्रांतिकरणासाठीची सुरुवात करण्याची शिफारस ली कमिशन द्वारे त्या ठिकाणी करण्यात आली होती. ली कमिशनच्या रिकमेंडेशन नुसार हे करण्यात आलं. बघा तुमच्या समोर पर्याय आहेत या पद्धतीने बघा. अ 3 आहे, ब 4 आहे, क 1 आहे, तर ड इथं 2 आहे. तर आय थिंक तुम्ही बरोबर पर्याय निवडला असेल. हे सर्व त्या ठिकाणी बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. परिणामी 1, 3 आणि 4 हे चुकीचे पर्याय आहेत. पुन्हा एकदा तुमच्या समोर याचं उत्तर जर व्यवस्थितपणे बघायचं म्हटलं तर 1922ला कर्मचारी निवड मंडळाच्या स्थापनेबद्दलची तरतूद, त्यानुसार कामकाजास प्रारंभ, केंद्रीय लोकसेवा आयोगाची आजची दिसणारी रचना साधारणतः 1926ला अस्तित्वात आली होती. नंतर 1935च्या कायद्यानं 1 किंवा 2 किंवा 2हून अधिक राज्यांसाठी प्रांतांसाठी मिळून संयुक्त लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद आणि मग ली कमिशन, जसं त्या ठिकाणी म्हणलं, सनदी सेवांबद्दल प्रांतांना काही अधिकार देण्यात आले काही पद भरण्याबाबत. पुढचा प्रश्न आहे साधारणतः राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये समित्यांची स्थापना त्या ठिकाणी महत्वाची होती. याच्याबद्दलचा योग्य पर्याय आपण लावू शकतो. जोड्या बघा कशा पद्धतीनं लावता येईल. तर 8 नंबरचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा बघा, अ आणि ब गट त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. दोन्ही पर्याय तुमच्या समोर दिल्यानंतर याचा करेक्ट पर्याय काय आहे बघा. निवडा एकदा कुठला पर्याय बरोबर आहे. सुकाणू समितीबद्दलचा, वित्त व स्टाफ समितीबद्दल आहे, केंद्रीय राज्यघटना विषयक समिती असेल आणि प्रांतिक राज्यघटना विषयक समिती आहे. अ ब क ड मध्ये समित्या कुठल्या विषयानुरूप दिलेल्या आहेत, तर ब गटामध्ये त्याचे प्रमुख किंवा नेतृत्व करणारे त्या ठिकाणी महत्वाचे नेते किंवा त्या ठिकाणचे महत्वाचे व्यक्ती, या अर्थाने आपण त्या ठिकाणी बघतोय. 8व्या नंबरचा प्रश्न आहे. योग्य पर्याय बघा कुठला आहे. साधारणतः सुकाणू समितीचं नेतृत्व के मुन्शींकडे आलेलं आहे. त्याला आयोगाने प्रश्न देखील विचारलेले आहेत. त्याला स्टिअरिंग कमिटी असं देखील म्हटलेलं आहे. साधारणतः वित्त व स्टाफ बद्दलची जी तरतूद आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे वित्त व स्टाफ याबद्दलची समिती बद्दलचे नेतृत्व करण्यात आलं होतं. तर केंद्रीय राज्यघटना म्हणजे केंद्रीय पातळीवरतील व्यवस्थेशी निगडीत केंद्रीय राज्यघटनेबद्दलची एक समिती जी स्थापन करण्यात आली होती, केंद्र सरकारशी निगडीत असणाऱ्या विषयांबद्दलची, ती जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षते होती. तर प्रांतिक राज्यघटनेबद्दल मित्रांनो हा ड नंबरचा पर्याय आहे. त्याच्या नेतृत्व, या समितीचं नेतृत्व सरदार पटेलांकडे आलं होतं. या अनुषंगाने या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी पहिला पर्याय बरोबर आहे तुलनेनं, मग दुसरा चूक, तिसरा चूक आणि चौथा चूक आहे. म्हणून हे त्या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमच्या समोर आहे. करेक्ट उत्तर पुन्हा एकदा तुमच्या समोर या ठिकाणी येऊ शकतं. सुकाणू समिती, के एम मुन्शी, वित्त व स्टाफ कमिटी राजेंद्र प्रसाद, राजेंद्र बाबू म्हणतो आपण त्यांना, केंद्रीय राज्यघटना विषयक समिती जवाहरलाल नेहरू आणि प्रांतिक राज्यघटना विषयक समिती सरदार पटेल. पुन्हा एकदा तुमच्या समोर ही पूर्ण रचना दिलेली आहे. 9व्या नंबरचा प्रश्न आहे. घटना समितीची शेवटची बैठक कधी पार पाडण्यात आली, किंवा अगदी आयोगाला अपेक्षित असणारा डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंगशी निगडीत भाग आहे मित्रांनो. घटना समितीची शेवटची बैठक कधी करण्यात आली, तर बघा कधी ही बैठक झाली आहे.
तर आपण त्या ठिकाणी याच्याबद्दल बोललोय. 26 नोव्हेंबरला संविधान सभेतील काही राहिलेल्या सदस्यांच्या सह्या झाल्या होत्या, पण सह्यासाठी पुन्हा एकदा आपण बैठक घेतली होती आणि ही जी बैठक होती ती या दिवशीच घेण्यात आली. तर 25 जानेवारी निगडीत नाही, कारण त्यानंतर देखील एक बैठक झाली आहे, 1950 मध्ये झालेली बैठक आहे. यापैकी नाही हे येणार नाही, कारण ही बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली होती. आपण याच्याबद्दल बोललो पण होतो मित्रांनो. संविधान सभेमधील असे सदस्य जे आजारी होते, जे त्या ठिकाणी तुलनेनं घटना समितीच्या बैठकांना उपस्थित राहू नाही शकले, तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी, आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आणि 24 जानेवारी 1950ला त्यांच्या काय घेण्यात आल्या, स्वाक्षरी घेण्यात आल्या. मित्रांनो, याच्याबद्दल त्या ठिकाणी हे 24 जानेवारी 1950 दिवस होता. त्या दिवशी कामकाजासाठीचं पर्याय उत्तर त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 10 नंबर, भारत हे कोणत्या अर्थाने गणराज्य आहे? आता पुन्हा एकदा गणराज्य संकल्पना काय आहे हे समजून घ्या. रिपब्लिक, गणराज्य दिन आपला 26 जानेवारी हा गणराज्य दिन आहे. गणराज्य दिन या अर्थाने किंवा प्रजासत्ताक दिन आहे. गणराज्य किंवा प्रजासत्ताक हा शब्द वापरला जातो. साधारणतः पर्यायांचा योग्य पद्धतीनं पुन्हा एकदा बघा तुम्ही, आणि तुमच्या मेसेज बॉक्समध्ये तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय, अगदी आत्ता बघत असताल तर अगदी आत्ताच तुम्ही त्याचा मेसेज करू शकता. त्या अर्थाने नाही जमलं, तुम्हाला चुकीचं जरी वाटलं तरी प्रयत्न तरी करा की काय पर्याय तुम्हाला देता येतोय. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता का, बघा एकदा. भारताच्या संदर्भात गणराज्य संकल्पना बघायची मित्रांनो. राष्ट्रप्रमुखाची प्रत्यक्ष जनतेतून निवड होते का आपल्याकडं? नाही, कारण ती अप्रत्यक्ष पद्धतीनं होते भारतामध्ये. बरं, शासन प्रमुखाची प्रत्यक्ष जनतेतून निवड होते का? शासन प्रमुख म्हणजे कोण? पंतप्रधान. पंतप्रधानाला आपण थेटपणे नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून असं निवडणुकीला उभे होते का? 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये असं होतं का की राहुल गांधी इंडिया आघाडीचे नेते आणि एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उभे होते का? नव्हते. आपण शासन प्रमुखाची थेटपणे जनतेतून निवड करत नाही. द्विसदनात्मक कायदेमंडळ हे गणराज्य पद्धतीचा काही त्या ठिकाणी उल्लेख केला. द्विसदनात्मक शासन पद्धत आहे का आपल्याकडे? आहे, पण भारताच्या दृष्टिकोनातून कायदेमंडळ द्विसदनात्मक आहे म्हणून गणराज्य नाही, कारण बायकॅमेरल सिस्टीम ही ब्रिटनकडनं घेतलेली सिस्टीम आहे कायदेमंडळाच्या कामकाजाबद्दल. पण लोकप्रतिनिधींची थेटपणे जनतेतून निवड होते, ही त्या ठिकाणी गणराज्य शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. चीन गणराज्य आहे का? मग नाही, कारण त्यांची थेट जनतेतून निवड होणार आहे का? नाही. मग त्या पद्धतीने अगदी ब्रिटन खुद्द गणराज्य नाही, कारण ब्रिटनच्या राजपदावरील सध्या असणारे कोण आहेत ब्रिटनच्या राजपदावरती सध्या, सांगता येईल का? अगदी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता का ब्रिटनच्या राजपदावर सध्या राणी आहे की राजा आहे? राजा असेल तर त्याचं नाव प्रिन्स चार्ल्स थर्ड आहे का? बघा. मग तो थेटपणे जनतेतून निवडलाय का? नाही. भारतात मात्र राष्ट्रपतींची निवड ही त्या ठिकाणी जनतेतून होते. त्या होते का? नाही. तर लोकप्रतिनिधींची जनतेतून निवड केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट्स, विशेषतः लोकसभा. या अर्थाने मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे गणराज्य या संकल्पनेच्या आधारे जनतेतून प्रतिनिधींची निवड केली जाते. भारतामध्ये विशेषतः हे निर्वाचित प्रतिनिधी पुन्हा नंतर लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात. निर्वाचित प्रतिनिधींचा अशा पद्धतीनं राष्ट्रप्रमुखाच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी सहभाग. हे पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर आपण 11वा प्रश्न बघतोय. काय आहे 11वा प्रश्न? पुन्हा एकदा बघून घ्या. भारतातील शासन चालविण्यासाठी ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या, म्हणजे भारतातील शासन चालवण्यासाठी ब्रिटिश संसदेने संमत केलेला पहिला कायदा कुठला आहे? पहिला कायदा या अर्थाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघून घ्या. याच्याबद्दलचा 11व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 11व्या नंबरचा प्रश्न. आता मुळामध्ये किती भारत सरकार कायदा आहे, दिलेल्या पर्यायाचा आता विचार करा. तुम्हाला काय माहिती आहे नव्हे, 4 पर्याय बघा. 1872चा भारत सरकार कायदा आहे का? नाही.
1872ला मुळातच भारत सरकारबद्दलचा असा कुठलाही कायदा त्या ठिकाणी मंजूर केला नव्हता. अगदी 1773ला केलता का? तर हो, 1773ला केलता. 1872ला भारतीय पुरावा कायदा केलाय मित्रांनो. आठवतंय का? बघा, तुम्ही भारतीय पुरावा कायद्याचंच आता संहितीकरण करून भारतीय पुरावा कायदा तिथे नवीन साक्ष संहिता आलेली आहे 2024 मध्ये. 1872ला भारत सरकार कायदा झालेला नाही. नंतर 1935ला त्या ठिकाणी भारत सरकारचा पहिला कायदा आहे का? नाही. हा 1935चा तिसरा कायदा आहे. आपल्याला कुठला कायदा निवडायचा आहे? पहिला भारत सरकारचा कायदा निवडायचा आहे. 1947चा कायद्यानंतर भारताला स्वातंत्र्यच मिळालं होतं. इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, करेक्ट पर्याय त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 11व्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुमच्या समोर ही स्लिप त्या ठिकाणी आहे. याच्या समोर तुम्हाला आवश्यक वाटल्यास, योग्य पद्धतीनं स्पष्टीकरण हवं असल्यास तुम्ही लिहून पण घेऊ शकता. त्यानंतर 12वा प्रश्न, चांगले संविधान एक स्टेटमेंट आहे. चांगले संविधान वाईट लोकांच्या हातात गेले तर ते वाईट संविधान बनू शकते, व वाईट संविधान चांगल्या लोकांच्या हातात गेले तर ते चांगले संविधान बनू शकते. या पद्धतीचा एक विचार आपल्या या महत्वाच्या विचारवंतांपैकी कुणीतरी एकाने मांडलेला आहे. याच्याबद्दल हा पर्याय प्रश्न दिलेला आहे. याचा अर्थ एखादं संविधान किती चांगलं आहे हे कशावर ठरणार आहे? ते राबवणाऱ्या व्यक्तीवरती किंवा राबवणाऱ्या यंत्रणेवरती ठरणार आहे. या अनुषंगाने हा विचार मांडलेला मित्रांनो. हा विचार संविधान सभेमध्ये चर्चेच्या वेळेस त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. महात्मा गांधी काही संविधान सभेमध्ये चर्चेच्या वेळेस नव्हते. या व्यक्ती जरी असल्या तरी सुद्धा हे वक्तव्य मात्र एकूणच संविधानाबद्दलचं दिशा दर्शवणारं आहे. ग. मावळणकरांचं तसं योगदान त्या ठिकाणी जरी असलं तरी हे स्टेटमेंट त्यांचं नाही. नेहरूंनी ओव्हरऑल त्याच्याबद्दल बोललेलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधील हे स्टेटमेंट आहे. जसंच्या तसं स्टेटमेंट द डिबेट्स इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नावाचे त्या ठिकाणी पुस्तकांची एक मालिका आहे. त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट तुम्हाला दिसू शकतं. याच्याशिवाय तुम्ही इतर रेफरन्स बुक्स वापरला तर तिथेही याच्याबद्दलचा उल्लेख आढळेल. याबद्दल खंड 1 या पुस्तकामध्ये पण डिटेलमध्ये आंबेडकरांनी दिलेलं स्टेटमेंट याच्यावरती चर्चा आपली केलेली आहे. संविधान सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केलेल्या राज्यघटनेबद्दलचा तो विचार होता. त्यानंतरचा पुढचा पर्याय तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा प्रश्न बघून घ्या मित्रांनो, काय आहे त्या ठिकाणचा. याच्याबद्दल अगदी इथं उत्तर तुमच्या समोर आहे. तर सईद सादुल्ला आहेत का? NJ अय्यंगार आहेत का? टी कृष्णमाचार्य आहेत का? तर यापैकी हे वाक्य आहे. संविधान सभेतील महत्वाचे सदस्य होते, समाजवादी विचारसरणीचे होते. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीमध्ये देखील ते होते का? तर होते. आणि मित्रांनो, ते हैदराबाद संस्थान भारतात सामील झालेलं नव्हतं. त्यांची स्वतंत्र त्या अर्थाने भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या नेहरूंनी KM मुन्शींना भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून हैदराबाद संस्थांमध्ये नियुक्त केलं होतं. अशी ती व्यक्ती होती KM मुन्शी. स्टेअरिंग कमिटीचं चेअरपर्सन पद यांच्याकडेच होतं. ते चेअरपर्सन म्हणून काम करत होते, चेअरमन म्हणून काम करत होते KM मुन्शी. याबद्दल हे विधान आहे. या अर्थाने थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आलेली आहे. 14वा प्रश्न आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या समोर 14वा प्रश्न दिलाय. काय, एकदा प्रश्न वाचून बघा. 1935च्या कायद्याबद्दलच्या तरतुदीच्या अनुषंगानं समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी, भाग म्हणा, काही पुस्तकात विभाग आहे, काही पुस्तकात कलम आहे, काही पुस्तकात भाग आहे. या अनुषंगाने हा प्रश्न आहे. तर यापैकी 1935च्या कायद्याचं रूपरेषा तुमच्या समोर आहे. सांगा बरं याच्यातला योग्य पर्याय तुमच्या समोर काय आहे. याच्याशी निगडीत आपण मागे बघितलं होतं 10 परिशिष्टांचा उल्लेख केलेला आढळतो. 10 परिशिष्ट इथं नाहीत, 10 परिशिष्ट इथं नाहीत. दोन्हीपैकी त्या ठिकाणी एक परिशिष्ट इथं पण 10 आहे, इथं 10 आहे. आपण मागच्याही एक्सप्लेनेशन मध्ये बोललो होतो. 10 करेक्ट याचं उत्तर आहे. 321 विभाग किंवा कलम किंवा भाग असा उल्लेख आढळतोय. हा प्रश्न आयोगाने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. या अर्थाने याच्याबद्दलचा संदर्भ. आर्टिकल्स असाही उल्लेख आहे, सेक्शन्स असाही उल्लेख आहे. 10 परिशिष्ट आणि 321 कलम असणारा हा
14वा प्रश्न. मित्रांनो 15वा प्रश्न थोडासा तुम्हाला मोठा दिसेल, पुन्हा एकदा बघून घ्या, एकदा वाचून घ्या बरं काय प्रश्न आहे याबद्दल. 15व्या प्रश्नाबद्दल त्या ठिकाणी काय पर्याय दिलेला आहे. एकूण देशांच्या नावं दिलेली आहेत एका बाजूला, दुसरीकडे त्यांच्या देशाच्या मूळ संविधानामधील आपल्याला असणारे कलम किंवा त्या ठिकाणी सेक्शन्स किंवा आर्टिकल्स याच्याबद्दलचा हा पर्याय आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा हे देशांचं नाव आहे. पुढे त्यांचे 1, 2, 3, 4 क्रमानं पर्याय दिलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे जगातील पहिली लिखित राज्यघटना ही त्या ठिकाणी कुठली आहे, अमेरिका आहे. लिखित घटना असणाऱ्या अमेरिकेबद्दल पहिला पर्याय तुमच्या समोर आहे. हा पर्याय आहे 7. अमेरिकेमध्ये 7 त्या ठिकाणी मूळ कलम आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये किती कलम आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 128 कलम आहेत मित्रांनो, संसदीय शासन पद्धती असणाऱ्या ऑस्ट्रेलियामध्ये. पण चीनच्या बद्दल तसं नाही. चीन बद्दल एकूण ऑस्ट्रेलियापेक्षा साधारणतः 10 कलम त्याच्यामध्ये जास्त आहेत. साम्यवादी राज्यव्यवस्था असणारा हा देश. कॅनडामध्ये मात्र तुलनेनं या 4 पैकी सर्वाधिक कलम जर दिसत आहेत तर ती 147 कलम आहेत. या अर्थाने त्याचे पर्याय बघा, यापैकी अ4, ब3, क2, ड1 या पद्धतीनं पर्याय क्रमांक ड या ठिकाणी बरोबर आहे. इथं कन्फ्युजन, इथं अ1 असण्याचा काही संबंधच नाही. तुम्ही बाकीच्या ठिकाणी मात्र थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं, पण करेक्ट पर्याय मात्र हा आहे. एक्सप्लेनेशन मध्ये डिटेलमध्ये थोडक्यात अगदी तुम्हाला हे स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे बघा एकदा या स्लाइडच्या माध्यमातून. अमेरिकेमध्ये 60 मूळ कलम आहेत राज्यघटनेमध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये 128 कलम आहेत. चीनमध्ये 138 कलम असणारी राज्यघटना आहेत. तर कॅनडामध्ये मात्र सध्या भारत कॅनडा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाचा संदर्भ 147 कलमांचा असणारा हा भाग. 16वा प्रश्न तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या काय सांगतोय बघा. इथे देशांचे नावं दिलेली आहेत. या देशांमध्ये लोकशाहीवादी व्यवस्था आहे का, की अगदी कुठल्या प्रकारची व्यवस्था इथं आहे. लोकशाहीवादी देशात राज्यघटना असते का, मग लोकशाहीवादी नसणाऱ्या देशात राज्यघटना नसते का. आत्ताच आपण बघितलं चीनमध्ये लोकशाही नाही, पण तरी देखील राज्यघटना आहे का, आहे. आणि म्हणून मित्रांनो राज्यघटना हा आपल्याला काय बघायचं आहे, एका बाजूला तुम्हाला देश आणि तिथं असणारी राज्यघटना. ऑब्व्हियसली ती राज्यघटना जी आहे ती कशा पद्धतीनं आहे, लिखित स्वरूपाची राज्यघटना, अलिखित असू द्या, त्या अर्थाने बाकीचा संदर्भ विचारात न घेता देश आणि राज्यघटना बघा. या अनुषंगाने पुढील पैकी देशांचे अलिखित राज्यघटना असणारे देश आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. भारत त्या ठिकाणी राज्यघटना असणारा देश आहे, पण अलिखित राज्यघटना नाही, आपल्याकडे लिखित राज्यघटना आहे. निश्चितच आपल्याला माहिती आहे ब्रिटन अलिखित राज्यघटना असणारा जगातील पहिला देश आहे, पण असा इथं पर्याय आहे का, नाही. पण या ठिकाणी यापैकी तुम्हाला काही सांगता येतील का, पर्याय काही निवडता येतात का, बघा. न्यूझीलंड या देशामध्ये अलिखित राज्यघटना आहे. न्यूझीलंडचं राष्ट्रप्रमुख पद आजही ब्रिटनच्या राजपदाकडे आहे. कॅनडा हा देखील त्या ठिकाणी असा देश आहे मित्रांनो लोकशाहीवादी, पण ज्याचा राष्ट्रप्रमुख हा त्या ठिकाणी ब्रिटनचा राजा आहे सध्या, प्रिन्स चार्ल्स III. इस्रायल या देशामध्ये पंतप्रधान आहे, राष्ट्रपती पण आहे, पण अलिखित संविधान आहे. सौदी अरेबियामध्ये तुम्ही म्हणाल सर तिथं त्या ठिकाणी राज्यघटना आहे का, हो तिथं लोकशाही नाही, पण देखील त्या ठिकाणी तिथं हुकुमशाही पद्धती आहे, अगदी घराणेशाही तिथं आहे, कुटुंबशाही तिथं आहे, फॅमिली डॉमिनेटेड राज्य पद्धत आहे. या देशामध्ये राज्यघटना आहे, पण ती अलिखित स्वरूपाची आहे. म्हणून त्या ठिकाणी 4ही पर्याय विचारात घेतल्यास तुम्हाला निश्चितच 16 या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी 4 असं दिसेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघितलंच आहे, जगाला राज्यघटनेद्वारे राज्यकारभार करायला शिकवणारा देश ब्रिटन, पहिली जगातील अलिखित राज्यघटना निर्माण करणारा देश ब्रिटन, पण अलिखित राज्यघटना असणारे इतर देश म्हणजे कॅनडा, न्यूझीलंड, इस्रायल अँड सौदी अरेबिया या पद्धतीनं हे देश तुम्हाला दिसतील. पहिले 2 देशांचं वैशिष्ट्य राष्ट्रप्रमुख राजपदाकडे जाते ब्रिटनच्या. इस्रायल संपूर्णतः त्या गणराज्य लोकशाहीवादी देश आहे. सौदी अरेबिया मात्र हुकुमशाही असणारा देश आहे, जिथं अलिखित राज्यघटना आहे. 17व्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळतोय मित्रांनो. पुन्हा एकदा बघून घ्या 17वा नंबरचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला, वाचून घ्या, त्याचा पर्याय काय येतोय बघा.
अगदी करंट अफेअर्स रिलेटेड आहे. 2016 मध्ये ही राज्यघटना या देशामध्ये लागू झालेली आहे. नवीन राज्यघटना निर्माण केली होती. या विशेष म्हणजे मित्रांनो, राज्यघटना आपल्याकडे जसं संविधान सभेनं मंजूर केलेली आहे तसं मात्र इथं नव्हे, तर इथं राज्यघटना निर्माण संविधान सभेनं केली आहे, पण मंजुरी करण्यासाठी मात्र त्याने थोडासा वेगळा पद्धतीचा मार्ग निवडलेला आहे. तो मार्ग आहे इथे सार्वमत घेण्यात आलेला आहे. म्हणजे जनतेचं म्हणणं काय आहे हे त्या ठिकाणी विचारात घेऊन ऑगस्ट 2016 मध्ये जनतेनं मतदान करून लष्करानं बनवलेल्या या राज्यघटनेच्या बाजूने कौल दिला, म्हणजेच त्या ठिकाणी ती मंजूर केली. असा हा देश आहे. बघा, चर्चेमध्ये असणारा देश आहे. सध्या देखील तुम्ही त्याच्याबद्दल वाचू शकता, पेपरमध्ये त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. तर थायलंड हा त्या ठिकाणी लष्कराने उठाव केला होता आणि थायलंडच्या सरकार, तिथं असणारं लोकशाहीवादी सरकार उखडून फेकण्यात आलं आणि त्या कालावधीमध्ये 2016 मध्ये इथं काय आलं होतं, लष्करी शासन तिथं सरकार आलं होतं. त्यांनीच संविधानची निर्मिती करून सार्वमताद्वारे मंजुरी देखील घेतली होती. असा हा थोडासा करंट मध्ये डायनॅमिक क्वेश्चन रिलेटेड टू पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन बद्दल. पुढे साधारणतः पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय तो या पद्धतीनं काय आहे तो प्रश्न. भारतीय राज्यघटनेचं पद्धतीमध्ये असणारी संघराज्य शासन पद्धत आहे. अमेरिकेमध्ये पण संघराज्य शासन पद्धतीचाच त्या ठिकाणी त्या पद्धतीने कामकाज केलं जातं. म्हणजे दोन देश संघराज्य पद्धतीच्या अनुषंगाने तुलना करायची आपल्याला, भारत आणि अमेरिका. या अर्थाने करेक्ट पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 18. बघा त्याचा एक काय पर्याय येतोय तुमच्या समोर या पद्धतीने. इथे कुठली व्यवस्था आहे, दुहेरी राज्य न्याय व्यवस्था आहे का, तर नाही. भारतामध्ये दुहेरी न्याय व्यवस्था नाही. अमेरिकेत दुहेरी राज्य न्याय व्यवस्था आहे. भारतात मात्र एकेरी न्याय पद्धती आहे. अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ नाही. भारतामध्ये विनाशी राज्य असतात. राज्य स्थापन केली जातात, राज्य निर्माण केली जातात, राज्य बदलवली जातात, संख्या बदलते. एकात्मिक निवडणूक पद्धत आहे का, तर भारतामध्ये एकात्मिक निवड पद्धत आहे, पण ब्रिटनमध्ये मात्र अमेरिकेमध्ये मात्र राज्यांची वेगळी, प्रांतांची वेगळी निवडणूक यंत्रणा आहे आणि केंद्राची आहे. पण मात्र दोघात साम्य इथं आढळेल आपल्याला. फेडरल कोर्ट, अमेरिकेमध्ये त्याला फेडरल कोर्ट ऑफ USA असं म्हटलं जातं, भारतामध्ये त्याला सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं जातं. तर अमेरिकेमध्ये मात्र त्याला फेडरल कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट्स असं म्हटलं जातं. हा समान धागा तुम्हाला दिसेल आणि म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने USAचं त्या ठिकाणी आहे. मग भारतात कशी यंत्रणा आहे? भारतामध्ये जर आपल्याला संविधानाचा अर्थ लावायचा असेल तर संविधान पीठ किंवा घटनापीठ हे सुप्रीम कोर्टात स्थापन केलं जातं. या पद्धतीनं अर्थ लावला जातो. अचूक जोड्या निवडायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 19 तुमच्या समोर आहे. काय आहे 19 नंबरचा प्रश्न, पुन्हा एकदा बघून घ्या. जोड्या लावा या पद्धतीचा प्रश्न आहे. तर इथे कशा पद्धतीने येणार आहे, योग्य तो पर्याय निवडा. या अर्थाने पुन्हा एकदा जोड्या लावायच्या आहेत. 1, 2, 3 या पद्धतीनं तुम्ही जोड्या लावू शकता. यापैकी थोडासा ट्रबलसम क्वेश्चनिंग पद्धतीनं आपण जातोय. इथं जर कुठली पर्याय बरोबर आहे असं आपण त्या ठिकाणी देतोय. भारतीय लोकसेवा आयोगाबद्दलची तरतूद आपण कशी केलेली आहे, राष्ट्रपती निवडणूक पद्धत आपण कुठल्या देशाकडनं घेतलेली आहे, केंद्राकडे शेषाधिकार दिलेत, गणराज्य पद्धत कुणाकडनं स्वीकारलेली आहे, लोकसेवा आयोगाची आज दिसणारी रचना 1935च्या कायद्याद्वारे घेतलेली आहे, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आपण आयर्लंड या देशाकडनं घेतलेली आहे, तर केंद्राकडे त्या ठिकाणी शेषाधिकार ठेवण्याची पद्धत कॅनडियन सिस्टीम कडनं घेतली आहे. तर गणराज्य ही संकल्पना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि गणराज्य संकल्पना फ्रान्स कडनं घेतलेली आहे. या पद्धतीनं अ, ब, क, ड हे त्या ठिकाणी बरोबर आहेत. चारही पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर 1, 2, 3, 4 चारही करेक्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर आहेत. अशी ही त्या ठिकाणची योग्य ती पर्याय आहे. उत्तर क्रमांक 1. आणि शेवटचा लास्ट बट नॉट लिस्ट, लोकशाहीचा गाभा काय असतो, कशाला लोकशाहीचा गाभा म्हटलं जातं, महत्वाचा प्रश्न आहे. या अर्थाने लोकशाहीचं मूलभूत संकल्पना आपल्याकडनं या माध्यमातून पुढे येते का बघा. स्त्रियांसाठी राखीव जागांची पद्धत, जगामध्ये असे अनेक देश आहेत स्त्रियांसाठी राखीव जागा नाही. अगदी भारतामध्ये देखील लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा नाही. म्हणून स्त्रियांसाठी राखीव जागा काही लोकशाही असण्यासाठी आवश्यक नाही. स्त्रियांसाठी राखीव जागा असल्या म्हणजेच ती लोकशाही आहे, किंबहुना लोकशाही असणाऱ्या सर्वच देशात स्त्रियांसाठी राखीव जागा असतीलच असं नाही.
अनुसूचित जाती जमातीसाठीची ही तरतूद फक्त भारतात आढळते, इतर ठिकाणी रिलिजियस फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी विशिष्ट तरतूद दिली जाते, म्हणून ही असलीच पाहिजे असं काही नाही. न्यायालयीन निर्णयाला लोकशाहीमध्ये महत्व असतं का? हो, काही प्रमाणात असतं, पण फक्त न्यायालयीन निर्णयालाच महत्व असतं का? तर नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण मात्र लोकशाहीचा गाभा आहे. भारतामध्ये मित्रांनो 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्था नागरी यांना त्या ठिकाणी सत्ता देऊन घटनात्मक पद्धतीने आपण अधिकाराचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण हाच लोकशाहीचा गाभा आहे. या अर्थाने मित्रांनो 20चं पर्याय क्रमांक 2 सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐकला, निश्चितच तुम्ही पूर्णतः ऐकलाय, वाचलाय, बघितलाय, आवडला असेल तर निश्चितच तुम्ही फॉरवर्ड करू शकता. मित्रांना देखील त्या ठिकाणी याच्यामध्ये या स्कीम मध्ये म्हणा, या प्रोसेसमध्ये घेऊ शकता. या पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवरती या पद्धतीने अशी सिरीज असेल. साधारणतः इथून पुढे प्रत्येक बुधवारी अगदी 25 डिसेंबर पर्यंत ही मालिका राज्यशास्त्राशी निगडीत असणाऱ्या या 10 सिरीज टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एमसीक्यू आपण जातोय. 20 एमसीक्यू प्रत्येक टेस्टला, 10 मिळून 200 एमसीक्यूज तुमच्याकडनं टॉपिक वाईज सोडून घेणार आहे. आपण याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या, एकदा लिहून घ्या, एकदा वाचून घ्या. यानुसार प्रत्येक बुधवारी आपण या पद्धतीने सिरीज करणार आहोत. याबद्दल या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने निश्चितच आपले आभार. आणि याच मालिकेतून आपण विषयानुरूप अशी मालिका पुढे कंटिन्यू करणार आहोत. तुमचं या प्रोसेसमधलं सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. तोपर्यंत मित्रांनो, निश्चितच पुढचा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण अशाच पद्धतीने पुढे जाणार आहोत. या पद्धतीने तुम्ही सहभागी होताल त्याबद्दल तुमचे अगदी ऍडव्हान्स मध्येच धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.